चहाच्या भरल्या कपात तुम्ही कितीही चहा टाका, ती त्या कपात थांबणार नाही, ती ओतू जाईल. त्याप्रमाणे आपल्या मेंदूमधल्या, आपल्या मनातल्या ज्या जुन्या स्टोरीज आहेत, जुने गैरसमज आहेत, जुने समज आहेत, हे सगळे समज काढून फेकल्याशिवाय नवीन नॉलेजला आपल्याला जागा मिळणार नाही. कोरी पाटी ठेवल्याशिवाय गीतेतली सायकोलॉजी समजणं तसं थोडंसं मुश्किल. तुम्ही कृष्णाकडे ज्या नजरेने बघणार, ज्या भावनेने तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणार, त्या भावनेचंच फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यांच्याकडे पिता म्हणून पाहिलं तर ते तुम्हाला पिता मिळतील, आई म्हणून पाहिलं आई मिळेल, भाऊ म्हणून पाहिलं भाऊ मिळेल, मित्र म्हणून पाहिलं तर मित्र मिळेल, अगदी प्रियकर किंवा प्रियसी म्हणून पाहिलं तरी त्याच भावनेचं फळ तुम्हाला मिळेल. कृष्ण तुम्ही जशा भावनेने त्यांच्याजवळ जाणार तशाच भावनेने तुमच्याजवळ. नमस्कार. आपण भगवद्गीतेचं जे काही सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यातल्या अजून पहिल्या श्लोकाला सुद्धा आपण हात लावलेला नाही. अजून मूळ गीतेची जी सायकोलॉजी आहे, मूळ गीतेमध्ये जी काही मांडणी केलेली आहे, जे एक अर्जुन आणि कृष्ण या दोघांचं जे सायकोलॉजिकल बातचीत आहे, जी चर्चा आहे, जे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आहे, ते काउन्सिलिंगच्या मध्ये जो गाभा आहे तो शोधण्यासाठी जी आपण मेहनत घेणार आहोत, त्या मेहनतीची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे हे क्लिअर असणं फार गरजेचं आहे. ज्याच्यातले अगोदर मी काही मुद्दे तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की का लोक भगवद्गीतेपर्यंत जात नाहीयेत, भगवद्गीता समजण्यासाठी काय अडथळे आहेत तेही मी तुम्हाला आज सांगतोय. याच्यानंतर तुम्हाला संजय त्यांची दूरदृष्टी कशी असेल त्याचा एक विचार मी मांडून दाखवेल. त्याच्यानंतर मग आपण मूळ भगवद्गीतेला हात लावणार आहोत. आजचा जो मुद्दा आहे तो भगवद्गीता समजण्यासाठी जे अडथळे आहेत ते कोणते असतील बुवा, आणि ते अडथळे दूर केल्याशिवाय आपल्याला भगवद्गीता का समजणार नाही. तर बघा, त्याच्यातला पहिला जो आहे तो विषय असा आहे, भगवद्गीता जी आहे ना ती एका गप्पांसारखी एक बातचीत आहे जी संस्कृतमध्ये गायली गेलेली आहे. म्हणजे पहिला श्लोक, दुसरा श्लोक, तिसरा श्लोक, ह्याच्यातून जर तुम्ही मधला दुसरा श्लोक उचलला आणि त्याचा जर तुम्ही अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला अर्थ सापडणार नाही. पहिला, दुसरा, तिसरा जर समजा 5 श्लोकांचा एक टप्पा पडत असेल तर त्या 5 श्लोकांमधूनच तुम्हाला एकत्रित अर्थ बाहेर काढावा लागेल. जर आपण एकच म्हणजे लोकांचं काय की गीता म्हटली की यदा यदा ही धर्मस्य, अरे पण पुढे मागे ज्या 2 परिस्थितींमध्ये तो श्लोक मांडला गेलाय त्या परिस्थितींचा अर्थ नाही ना माहिती आपल्याला. कोणत्या काळात, कोणत्या वेळेत, कोणत्या परिस्थितीत ते म्हटलं गेलंय ते शोधणं आपल्यासाठी गरजेचं राहील. साध्या भाषेत सांगतोय मी की समजा राग करू नये आणि राग करावा या 2 टोकाच्या 2 गोष्टी आहेत. जर तुम्ही आत्ताच्या धावपळीतले जे आध्यात्मिक लोक आपल्याला नॉलेज देत आहेत त्याच्या अर्थाने जर विचार काढला तर नाही, रागावर नियंत्रण मिळवलंच गेलं पाहिजे. राग हा आपला दुश्मन आहे, राग हा आपला शत्रू आहे, राग हा आलाच नाही पाहिजे. 1 थिंग. सेकंड थिंग, राग आला पाहिजे. आता मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही बौद्धांच्या आणि कृष्णांच्या दोघांच्या नजरेने जर या गोष्टीकडे बघणार असाल, बुद्ध शांतता, कृष्ण लढा. आता बुद्ध शांतता आणि कृष्ण लढा याच्यातला फरक बघा कसा आहे. जर तुम्ही युद्धाच्या ठिकाणी असाल, युद्ध करायला जात असाल आणि अशा वेळेत जर तुम्ही समजा बुद्धांचे फॉलोअर असाल तर तुम्ही शांतता कशी प्रस्थापित करणार? ज्या मिनिटाला तुम्हाला समोरचा मारा किंवा मारणार या फेजला आणून सोडतोय त्या फेजला तुम्ही कसं काय स्वतःला न जिवंत ठेवता तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर त्याने गोळी मारली चालेल असं सोडू नाही शकत. राहिला विषय हा झाला तुमचा कृष्णांच्या नजरेने. आता बुद्धांच्या नजरेने ज्या जागेवर तुम्हाला राग आलेला आहे ती परिस्थिती जर युद्धजन्य नसेल, तिथं जर रिलेशनचा विषय असेल, तिथं जर प्रेमाचा विषय असेल तर अशा ठिकाणी तो राग तुमचा शत्रू आहे ही बुद्धांची नजर झाली. म्हणून मुद्दा असा आहे की कुठलाही श्लोक घेतल्यानंतर त्याचा अर्थ काढताना
तो लढण्यासाठी दिला गेलाय की रिलेशन जपण्यासाठी दिला गेलाय, या पद्धतीने जसा मी आता तुम्हाला मुद्दा मांडला त्याच पद्धतीने आपल्याला तो प्रत्येक श्लोकाचा गाभा शोधावा लागेल की ह्या परिस्थितीमध्ये बसल्यावर याचा अर्थ काय निघतो, तोच अर्थ दुसऱ्या वेळेस वेगळा निघू शकतो. तुम्ही बुद्धांना मानणारे आहात, तुम्ही शांत आहात, तुम्ही तुमचा रागावर पूर्ण नियंत्रण वागून जगत आहात, तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तुमच्या पत्नीची साडी कोणीतरी खेचतय. आता तुम्ही तिथं प्रेमाने आणि शांततेने त्याला कसं समजवणार की बाबा ही साडी ओढणं कसं वाईट आहे म्हणून? इज इट पॉसिबल? नाही. त्या ठिकाणी तुम्हाला राग येणं हे स्वाभाविक आहे. मनुष्य हा त्याच्या भावनांनुसार जगणारा माणूस आहे. स्पेशली इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याला वेगळे करणारे बरेच घटक आहेत. त्याच्यातला विचार करणे हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. आणि त्या विचार करण्यामध्ये जर बसत असेल की आताच्या क्षणाला पत्नीची साडी ओढणारा हा दृष्ट आणि वाईट मनाने वागत आहे, त्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय तो ते सोडणार नाही, त्यावेळेस तुमचा हात उचललाच जाईल. इथं तुम्ही आता कृष्ण वापरताय, अगोदर रिलेशनच्या ठिकाणी जर राग असेल तर तिथे तुम्ही बुद्ध वापरताय. दोघांमध्ये फरक पडेल. दोघंही मोठे होते, दोघंही महान व्यक्तिमत्व होतं, दोघांचेही विचार चांगले आहेत, पण ते विचार कोणत्या वेळेत कोणत्या प्रसंगी वापरायचे आहेत ते जर तुम्हाला कळलं नसेल तर त्या गीतेतल्या श्लोकांचा अर्थ लागणं मुश्किल जाईल. तो पहिला मुद्दा आहे, एकाच श्लोकावरून अर्थ काढू नये. दुसरा की काही पूर्वीचे गैरसमज असतात किंवा समज असतात. मी दीप त्रिवेदींचं पुस्तक वाचतोय ज्याच्यामध्ये मी पाहिलं त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुम्हाला गीता समजून घ्यायची असेल तर तुम्ही हे सगळं विसरून जायचंय की कृष्ण कोण होते, अर्जुन कोण होते. असं समजा की तुम्हाला काहीतरी नवीन एखादं स्टोरी बुक वाचायला मिळालं. ज्या स्टोरी बुक मधून तुम्ही काय घोलगाभा असेल तो शोधण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या सिरीजमध्ये तो गाभा मी बाहेर काढून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. ज्या वेळेस तुम्ही ते वाचायला घेणार त्यावेळेस तुम्ही हे मेंदूने, बुद्धीने, विचाराने सरळ सरळ कोरीपाटी म्हणून उभं राहायचे. जर पूर्वीचे समज असतील तर काय घडेल, तुम्ही म्हणणार मग कृष्ण देव आहे. हे बघा, इतर साहित्य तुम्ही काय वाचलं तो विषय मी बाजूला ठेवतो. गीतेमध्ये कृष्ण हे देव वगैरे काहीही मानू नका. गीतेमध्ये कृष्ण हे एक परिपूर्ण पुरुष आहेत, एक परिपूर्ण काउन्सिलर आहेत, एक परिपूर्ण सायकोलॉजिस्ट आहेत, एक परिपूर्ण सायकोथेरपिस्ट आहेत, जे कृष्णाची सायकोलॉजिकली ट्रीटमेंट करतायत असं तुम्ही समजा, जे त्याचं काउन्सिलिंग करतायत असं तुम्ही समजा. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं ते असं उत्तर देत आहे जे उत्तर काळाच्या परिस्थितीनुसार जर आपल्याला लागू पडलं तर आपण सुद्धा त्याच लेवलला तरुण जाणार आहोत. जो आमूलाग्र बदल आपल्यामध्ये घडू शकतो, जो मला माझ्यात घडवून घ्यायचा आहे, तोच बदल तुमच्यातही घडू शकतो. म्हणून ही जी सिरीज आहे तिचा प्रत्येक श्लोकाचा अर्थ काढत बसण्यापेक्षा एका परिस्थितीजन्यानुसार त्या ठराविक 10 श्लोकांचा किंवा 5 श्लोकांचा काय अर्थ असेल तो आपण काढू. बघा, एक थिंक लाईक अ मॉन्क म्हणून पुस्तक मी वाचलं ज्याच्यामध्ये जय शेट्टींनी एक स्टोरी सांगितलेली, त्याला झेन स्टोरी म्हणून ओळखतात. त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय की जेव्हा झेन मास्टर बसलेले होते आणि एक खूप श्रीमंत बुद्धिमान व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि तो म्हटला की साहेब मला नॉलेज पाहिजे. जेव्हा जेव्हा ते झेन मास्टर काही स्टोरी त्याला सांगायला लागायची की तो मध्येच त्यांना सांगायचं की नाही हे तर मला माहिती आहे. एखाद्या मुद्द्यावर ते बोलायला लागले की त्याच्यातलं थोडंसं पुढचं तो बोलायचा. एखादा मुद्दा मांडला की त्याच्यातलं अर्ध सरांचं झेन मास्टरचं बोलणं झालं की त्याच्या पुढचं तो त्याचं स्वतःचं काय मत आहे असं सगळं बोलायचं. साध्या भाषेत तो त्यांना बोलूच देत नव्हता. त्यांनी मांडलेला मुद्दा तो खोडायचा, लगेच पुढे जायचा, त्यांनी मांडलेला मुद्दा खोडायचा, लगेच पुढे जायचा. शेवटी ते कंटाळले त्याला. मग त्यांनी एक गोष्ट त्याला सांगितली की एक काम कर, तू आता एक चहाचा कप घेऊन ये. आणि चहाचा कप आणला, चहा आणला. त्यांनी सांगितलं की धर मी तुला चहा देतो. त्यांनी चहा बशीत समोर ठेवला आणि त्यांनी ते ओतायला सुरुवात केली. चहाचा कप भरला तरी मास्टर ओतताच आहे, तो भरून ओतायला लागला तरी मास्टर ओतताय. तो ओतून ओतून टेबलावरून खालीपर्यंत वाहत जायला लागला. त्यावेळेस तो जो श्रीमंत व्यक्ती होता, बुद्धिमान व्यक्ती होता, तो त्या मास्टरांना विचारायला लागला की अहो हे तर वाहतंय तरी सुद्धा तुम्ही टाकताय,
त्याच मिनिटाला मग मास्टरांनी त्याला समजवलं की राजा, जे आत्ता तू पाहतोयस हेच तुझ्या बाबतीत घडतंय, की ज्या वेळेस तू आधीच फुल भरलेला आहेस त्यावेळेस मी तुझ्या कॅपॅसिटीपेक्षा खूप जास्तीचं तुला देतोय, मी देतच राहतोय, पण ते तुझा कप भरलेला असल्यामुळे त्या कपात न राहता ते ओसंडून बाहेर वाहतंय, जे बाहेर वाहून जातंय ते वाया जातंय आणि जे गरज नाहीये ते कपात राहतंय. याचाच अर्थ असा होतो की जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तो हा, की जर तुम्ही आधीच कृष्ण हे देव आहेत किंवा ते खूप दैवी होते किंवा कौरव पांडव हे जे होते यांच्यात खूप दैवी शक्ती होत्या, ते सतयुगी होते, ते महान होते, ते सामान्य नव्हते, असं काहीही डोक्यात ठेवू नका. ते सामान्यच होते, त्यांच्यात दैवी गुण होते, ते त्या काळानुसार त्यांच्या शरीरयष्टीनुसार त्यांच्या शरीर पात्रतेनुसार त्या काळातील त्यांच्या बौद्धिक शारीरिक पात्रतेनुसार ते आजच्या काळापेक्षा नक्की सरस असतील, पण ते सामान्यच होते. द्यूत खेळणे, पत्नीला ॲसेट म्हणून वापरलं जाणे, एकमेकांचा भावाभावांचा द्वेष करणे, एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करणे, कौटुंबिक कलह हे आजचेच उदाहरण आहे. हे काही वेगळ्या गोष्टी नाहीयेत, तेही सर्वसामान्यच होते. मुद्दा आहे की त्यांच्याबद्दल, कौरवांबद्दल, पांडवांबद्दल, कृष्णाबद्दल जर आपण गैरसमज किंवा समज पकडून बसलो तर जेव्हा आपण ते वाचायला जाऊ, त्याच्यातला अर्थ काढण्याचा प्रयत्न करू, तेव्हा या गोष्टी आपल्याला बाधा ठरतील. पुढचा विषय येतो दीप त्रिवेदींच्या पुस्तकानुसार जर पकडलं तर सत्याची व्याख्या जी आहे ना ती अगोदरपासून थोडी क्लिअर ठेवावी लागेल. पहिलं की त्रिकालवादित सत्य, दुसरं वेळेचं सत्य आणि तिसरं व्यक्तिपरत्वे सत्य. त्रिकालवादित सत्य साध्या भाषेत मी सांगतो आपल्या याच्यात की पूर्वेला सूर्य उगवतो हे त्रिकालवादित सत्य आहे. तसं कर्माचे काय नियम आहेत, बर्थ रिबर्थ या गोष्टींचे काय नियम आहेत जे गीतेमध्ये आपल्याला येईल, याच्यातले काही सत्य जे आहेत ना ते त्रिकालवादित आहेत, ते चेंज नाही होत. सनातन गुणधर्म म्हणजे काय, आपले धर्म नाही, हिंदू मुस्लिम हे धर्म नाही, सनातन गुणधर्म म्हणजे काय, शाश्वत धर्म म्हणजे काय, ह्या ज्या व्याख्या आहेत या त्रिकालबाधित सत्य आहेत, त्या कधीच बदलणार नाहीत, त्या आपल्याला फिक्स ठेवाव्या लागतील. वेळेनुसारचं सत्य म्हटलं तर साध्या बाबतीत मी सांगेल की त्यावेळेस कृष्ण, अर्जुन, भीम, आता त्यावेळेस खूप सारी भूक आणि खूप अन्न मिळणं, वेळेवर अन्न मिळत नसेल आणि भूक खूप लागली, हा भीमाचा त्यावेळेचा प्रॉब्लेम आहे. आज तो रिलेट नाही करता येणार आपल्याला. साध्या भाषेत रावणाच्या आणि कुंभकर्ण 6 महिने झोपला, तो का झोपला तो त्याचा त्यावेळेचा प्रॉब्लेम आहे. आजच्या काळात एखादा जर 24 तासापेक्षा जास्त झोपला तर त्याचा काय प्रॉब्लेम तो वेगळा. म्हणजे त्यावेळचे जे दाखले आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे पुरावे असतील ते आज लागू तसेच्या तसे करता येणं मुश्किल आहे. म्हणून वेळेचं जे सत्य आहे, त्या वेळचे उत्तर, त्या वेळचे दाखले जे आहेत ते आजच्या प्रॉब्लेमला जसेच्या तसे आपल्याला लागू करणं थोडंसं जड जाईल. म्हणून आपण असं समजावं की गीता वाचताना ते प्रॉब्लेम्स तेव्हा होते, त्याच्याशी मला काही घेणं नाही. आज मला ते ज्याच्याशी रिलेट होत आहेत त्याच्याशी मी विचार करेन. सेकंड, तिसरं व्यक्तिपरत्वे सत्य. काय आहे की मी तुम्हाला सांगताना मी माझ्या नजरेने सांगेन, तुम्ही ऐकताना तुमच्या नजरेने ऐकणार. एखादी स्त्री ऐकताना ती तिच्या नजरेने ऐकेल, एखादा लहान मुलगा ऐकताना तो त्याच्या नजरेने ऐकेल, एखादे वरिष्ठ म्हातारे बाबा ऐकत असतील ते प्रत्येकाचा जो परसेप्टिव्ह व्ह्यू आहे तो वेगळा राहील. म्हणजे व्यक्तिपरत्वे जी व्याख्या मांडली जाईल त्याच्यातली व्याख्येचा अर्थ व्यक्तिपरत्वे ते वेगळा काढू शकतात. तो बदलायला नको पण तो ते वेगवेगळा काढू शकतात. म्हणजे व्यक्तिपरत्वे सत्याची व्याख्या बदलू शकते. उदाहरणार्थ पुन्हा मी दीप त्रिवेदींच्या पुस्तकातली एक छोटी स्टोरी सांगतो की त्यांनी बुद्धांची एक गोष्ट सांगितली. आनंद हा त्यांचा सेवक होता बुद्धांचा, आणि बुद्धांकडे एक एकदम जाडजूड एकदम दष्टपुष्ट व्यक्ती आला आणि तो सांगतो की महाराज मला नॉलेज पाहिजे, मला ज्ञान हवंय. त्यावेळेस बुद्धांनी पाहिलं की ठीक आहे तुला मी ज्ञान द्यायला तयार आहे,
पण मी तुला एकूण पाहिल्यावर मला असं वाटतंय की तू किमान काही दिवसांसाठी तू उपवास केला पाहिजे, तू खाल्लं नाही पाहिजे, कमीत कमी खाल्लं पाहिजे, नैसर्गिक उपवास केला पाहिजे. ठीक आहे, तो गेला. पुन्हा एक व्यक्ती आली, एकदम सडपातळ, बारीक शरीरयष्टी, चेहऱ्यावरचं तेज गेलेलं. अशी व्यक्ती त्यांच्या समोर आली. ती व्यक्ती मग सांगते की महाराज मला ज्ञान हवंय. अशा वेळेस बोलताना त्याला सांगितलं की ठीक आहे बाबा, मी तुला ज्ञान देणार, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण तू एक काम कर की तू रोज तिन्ही वेळ भरपूर खा आणि मग जेव्हा मी तुला सांगेल तेव्हा तू ये. तर आनंद जो होता ना तो ते पाहत होता. आनंदचं म्हणणं असं की एकाला तुम्ही सांगता की तू उपवास कर, एकाला तुम्ही सांगता की तू भरपूर खा, मग ज्ञान मिळवण्यासाठीचं खरं सत्य काय? तेव्हा बौद्धांनी त्याला सांगितलं की आनंद, मी उपवास कोणाला करायला सांगितले? त्याला, ज्ञान मिळवण्यासाठी. मी जास्त खायला कोणाला सांगितलंय? दुसऱ्याला, ज्ञान मिळवण्यासाठी. मी तुला सांगितलंय का? नाही ना. देन व्हाय आर यू रिलेटिंग दॅट बोथ थिंग्स विथ यू? जर तू त्या गोष्टी तुझ्याशी रिलेट करायला जाशील तर त्याच्यात सत्याची व्याख्या कुठेतरी दुसरीकडेच राहून जाईल. मुद्दा हा आहे, तुम्ही गीतेतले श्लोक त्यांचे अर्थ काढताना त्या गोष्टीतलं जे सत्य आहे ते व्यक्तिपरत्वे बदलू शकतं. जे मूळ सत्य आहे, जो मूळ गाभा आहे तो आपण घेण्याचा प्रयत्न करू. मी काही कोणी महंत नाही, मी काही मोठा महात्मा नाहीये, मी एक सर्वसाधारण माणूस आहे. मला जेवढी सायकोलॉजी कळते तेवढी ज्या महान व्यक्तींच्या ज्ञानातून मी थोडंफार मिळवतोय, जसं दीप त्रिवेदी झाले, जय शेट्टी झाले, बरेचसे लोक जे आहेत ज्यांचे पुस्तकं मी वाचून त्याच्यातनं जी मी सायकोलॉजीचा विचार करतोय, त्या पद्धतीने गीतेच्या प्रत्येक श्लोकातला मी अर्थ काढून दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला त्याप्रमाणे चालायचंय, मलाही त्याप्रमाणे चालायचंय. दोघं मिळून आपण गीतेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. अपेक्षा करतो गीता समजण्यासाठी जे काही क्रायटेरिया आहेत, जे काही छोटे छोटे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वाक्याला, प्रत्येक शब्दाला, प्रत्येक श्लोकाला आपण अलर्ट राहू. त्या अलर्टनेसमध्ये प्रत्येक शब्दावर आपण लक्ष ठेवू. एक उदाहरण आहे की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र पहिल्याच श्लोकातलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं हे मला सांग, असं संजयाला धृतराष्ट्र सांगताय. बघा, धर्मक्षेत्रावरच कुरुक्षेत्र झालंय. ज्या जागेवर पवित्र काम व्हायला पाहिजे होतं त्या जागेवरच युद्ध होतंय. याचा असा अर्थ आपण काढू शकतो की जर तुमच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रकरण पवित्र, क्लीन माइंडेड, शांत चित्ताने जर तुम्ही सोडवले नाहीत तुमच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रॉब्लेम, तर ते वाढून भविष्यात त्याचं युद्ध होऊ शकतं. तुमच्या आतल्या आत तुमचा स्वतःच्या दुर्गुणांशी कलह होऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये तुमचं युद्ध होऊ शकतं. व्यवसाय, आर्थिक चंचल, अभ्यास, शिक्षण, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही व्यवस्थित हँडल केलं नाही तर युद्ध अटळ आहे. असे छोटे छोटे गर्भित अर्थ आपण नक्कीच काढू. अपेक्षा करतो माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत आहे. जर हा व्हिडिओ पण आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. रामकृष्ण हरी.